शहरात पार्किंगची समस्या जटिल बनली असतानाच ठाणेकरांना आशेचा किरण दिसू लागला. नौपाडा येथील शाहू मार्केट आणि गडकरी रंगायतन मासुंदा तलाव परिसरात ठाणेकरांना लवकरच हक्काची 2 नवीन वाहनतळं उपलब्ध होणार आहेत. रंगायतन येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या भूखंडावर प्रस्तावित असलेल्या या वाहनतळासाठी 50 कोटींचा निधी मंजूर झाला असून कामाचा कार्यादेश देखील काढण्यात आला आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वाहनतळांचं भूमिपूजन आचारसंहिता लागण्याच्या आधी करण्याचं नियोजन आहे. सुमारे 499 दुचाकी आणि 308 चारचाकी वाहन क्षमता असणारं हे वाहनतळ भूमिपूजन होताच 2 ते 2.5 वर्षात सुरू होणार आहे. ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह आहे. शेजारी मासुंदा तलाव आणि मुख्य बाजारपेठ आहे. या ठिकाणी वाहनांची मोठी वर्दळ असते. गडकरी रंगायतनमध्ये वाहनतळाची सुविधा असली तरी मासुंदा तलाव परिसरात रस्त्याच्या कडेला वाहनं उभी केली जातात. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होते. ही बाब लक्षात घेऊन ठाणे महापालिकेनं 10 वर्षापूर्वी राम गणेश गडकरी रंगायतन शेजारील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मालकीच्या जागेत वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेतला होता. भूखंड हस्तांतरणावरून वाद निर्माण झाल्यानं हा प्रकल्प रेंगाळला, पण अखेर आता त्याला मूर्त स्वरूप देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. याबाबत गेल्या वर्षी मंत्रालयामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत भूखंडाची अडचण दूर करण्यात आली आहे. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून आता हे काम प्रत्यक्ष सुरू करण्यासाठी वर्क ऑर्डरही ठेकेदाराला देण्यात आली आहे. पालिका निवडणुकीच्या आधी या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.